नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांची जीवनगाथा पाहणार आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच महाराजांनी शौर्याचे आणि साहसाचे कौतुक वाटते. महाराजांचे आयुष्य म्हणजे एक शौर्यगाथा. तसेच महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे आयुष्य देखील अत्यंत साहसी आणि प्रभावी आहे. आपल्या वडिलांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज देखील शूरवीर होते. आपल्या कालखंडात त्यांनी अनेक साहसी पराक्रम करत जनतेला एक पराक्रमी वारसा दिला आहे. आजही लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना तितक्याच भक्तिभावाने पूजतात. सांगायचे झाले तर एका वर्षात महाराजांच्या 2 जयंती साजऱ्या केल्या जातात. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मतारखेविषयी असलेला वाद यामागील कारण आहे. महाराजांच्या जन्मतारखेविषयी अनेक लोकांना भ्रम आहे. त्यामुळे काही लोक तारखेनुसार 14 मे रोजी तर काही लोक तिथीनुसार महाराजांची जयंती साजरी करतात. आता आपण पाहूया छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म. छत्रपती शिवाजी महाराज सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेचांची बाळकडून त्यांना लहानपणापासूनच मिळाली. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज देखणे आणि शूर होते. ते अनेक भाषा विशारद व धुरंधर राजकारणी होते. वयाच्या अवघ्या 2.5 वर्ष असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते. शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांनी संभाजी महाराजांचे संगोपन केले होते. जिजाऊंच्या देखरेखीत संभाजी महाराजांचे देखील बालपणापासूनच एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणून जडणघडण झाले होते. संभाजी महाराज हे अत्यंत धाडसी असण्यासोबतच अत्यंत हुशार होते. त्या काळात त्यांना तब्बल 8 भाषांचे ज्ञान होते. महाराजांना इतिहासात छावा म्हणूनही संबोधले जाते. संभाजी महाराजांचे शूरवीर कुटुंब. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ते पुत्र होते. सईबाई या महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. तसेच संभाजी महाराजांचे एक बंधू देखील होते. त्यांचे नाव राजाराम महाराज असे होते. राजाराम महाराज हे राणी सोयराबाईंचे पुत्र होते. तसेच शूरवीर संभाजी महाराजांचा विवाह राणी येसूबाई यांच्यासोबत झाला होता. त्यांना छत्रपती शाहू हे पुत्र देखील होते. आता आपण पाहूया संभाजी महाराजांची जीवनगाथा. संभाजी महाराज आपले वडील शिवरायांसारखे शूरवीर होते. कोणत्याही कठीण परिस्थितीतून बुद्धिचातुर्याने मार्ग काढण्याची कला त्यांना अवगत होती. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी महाराजांना पुरंदरच्या तहानिमित्त मिर्झा राजे यांच्या छावणीत वास्तव्य करावे लागले. या काळातच औरंगजेबाने चलाखी दाखवत महाराजांना आणि संभाजीराजेंना आपल्या नजरकैदेत ठेवले होते. मात्र महाराज इतके हुशार आणि बुद्धिमान होते की या परिस्थितीतून त्यांनी सुखरूप मार्ग काढत आपली आणि बाळराजेंची सुटका केली होती. त्यानंतर पुढे 30 जुलै 1680 मध्ये स्वराज्याची सत्ता छत्रपती संभाजीराजेंवर सोपवण्यात आली. या काळात महाराजांना आपल्या मंत्रिमंडळाबाबत संभ्रम होता. त्यामुळे त्यांनी दक्षता घेत कवी कलश यांना आपल्या मंत्रिमंडळाचे सल्लागार बनवले होते. कवी कलश हे संभाजी महाराजांचे खास मित्र होते. महाराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. कलश यांच्या साथीने महाराजांनी एक प्रभावी शासन प्रस्थापित केले. राजकारणातील बारकावे त्यांनी आत्मसात केले होते. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान सहान बारकावे आणि रणांगणामधील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. संभाजी महाराजांना साधू संतांबद्दल आदरभाव होता.
आता आपण पाहूया संभाजी महाराजांचे प्रभावी कर्तृत्व. संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात मोठे यश मिळवत एक प्रभावी इतिहास रचला आहे. आता आपण पाहूया संभाजी महाराजांचे भाषेचे शिक्षण. संस्कृत या भाषेतून त्यांनी हिंदू धर्म, संस्कृती आणि नीतिशास्त्राचा अभ्यास केला. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांना राज्यकारभार आणि जनसामान्यांशी संवाद साधण्यास मदत झाली. हिंदी भाषेचे ज्ञान उत्तर भारतातील राजकीय परिस्थिती समजण्यासाठी उपयुक्त ठरले. इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे त्यांना युरोपीय राजकारण आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. फारसी मुघल साम्राज्याशी संवाद साधण्यासाठी फारसी भाषेचे ज्ञान आवश्यक होते. अरबी भाषेचा अभ्यास त्यांना इस्लामिक संस्कृती आणि कायद्याची माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरला. आता आपण पाहूया संभाजी महाराजांचे कौशल्य प्रशिक्षण. तलवारबाजी. युद्धकलेमध्ये निपुणता प्राप्त करण्यासाठी त्यांना तलवारबाजीचे प्रशिक्षण देण्यात आले. घोडेस्वारीवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांना लष्करी मोहिमांमध्ये गतिशीलता मिळाली. युद्धकला. विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर आणि युद्धनीती यांचा अभ्यास त्यांना रणनीतिकार बनण्यासाठी मदत करणार होता. राजकारणाचे शिक्षण त्यांना राज्यकारभार आणि प्रशासन कौशल्ये विकसित करण्यासाठी आवश्यक होते. आता आपण पाहूया संभाजी महाराजांचे प्रशिक्षण. दादोजी कोंडदेव. भाषा आणि राजकारणाचे शिक्षण देण्यासाठी दादोजी कोंडदेव हे संभाजी महाराजांचे प्रमुख शिक्षक होते. तानाजी मालुसरे. तलवारबाजी आणि युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यासाठी तानाजी मालुसरे हे महत्त्वाचे शिक्षक होते. इतर अनेक विद्वान आणि योद्धे. विविध विषयांमध्ये संभाजी महाराजांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक विद्वान आणि योद्धे यांची मदत घेण्यात आली. आता आपण पाहूया छत्रपती संभाजी महाराज यांच्या लष्करी मोहिमा. पहिले यश. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी संभाजी महाराजांनी आपली पहिली लष्कर मोहीम राबवली. यात त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. ही मोहीम अत्यंत महत्त्वाची होती कारण पन्हाळा हा मराठी साम्राज्याचा एक प्रमुख किल्ला होता. विशाळगडावर स्वारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी विशाळगडावर स्वारी करून स्वराज्याचा कारभार हाती घेतला. पुरंदर किल्ला जिंकणे. इसवी सन 1673. संभाजी महाराजांनी मुघलांकडून पुरंदर किल्ला जिंकून घेतला. कोकण मोहीम. इसवी सन 1674. संभाजी महाराजांनी कोकणावरील आदिलशाही प्रदेशावर मोहीम राबवून अनेक किल्ले जिंकून घेतले. विशाळगडावर आदिलशाही सैन्याचा पराभव. इसवी सन 1676. संभाजी महाराजांनी विशाळगडावर आदिलशाही सैन्याचा पराभव करून स्वराज्याचे रक्षण केले. बेळगाव आणि खानदेशावर मोहीम. इसवी सन 1677. संभाजी महाराजांनी बेळगाव आणि खानदेशावर मोहीम राबवून मुघलांना हतबल केले. बंगाल मोहीम. इसवी सन 1682. संभाजी महाराजांनी बंगालवर मोहीम राबवून मुघलांना हतबल केले आणि मुघलांची आर्थिक स्थिती कमकुवत केली. कर्नाटक मोहीम. इसवी सन 1683. संभाजी महाराजांनी कर्नाटकावर मोहीम राबवून मुघलांना आणि आदिलशहाला पराभूत केले आणि मराठा साम्राज्याचा विस्तार केला. बिजापूर मोहीम. इसवी सन 1685. संभाजी महाराजांनी बिजापूरवर मोहीम राबवून आदिलशाहीला कमकुवत केले. तंजावर मोहीम. इसवी सन 1686. संभाजी महाराजांनी तंजावरवर मोहीम राबवून तंजावरच्या राजाला मराठ्यांचे आधिपत्य स्वीकारण्यास भाग पाडले. कोकण आणि कर्नाटकातील प्रदेश जिंकणे. इसवी सन 1688. संभाजी महाराजांनी कोकण आणि कर्नाटकातील अनेक प्रदेश जिंकून घेतले. महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने जवळपास 8 लाख मुघल सैन्याचा सामना केला होता. या प्रत्येक युद्धात मुघलांचा पराभव करत उल्लेखनीय यश मिळवले होते. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर असणारे हिंदूसुद्धा महाराजांचे अत्यंत ऋणी आहेत. कारण औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात आला तेव्हा उत्तर भारतातील हिंदू लोकांना त्यासाठी आपले राज्य स्थापन करण्यास मुबलक वेळ मिळाला होता. इतिहासाच्या अभ्यासानुसार संभाजी महाराजांनी अनेक वर्षे औरंगजेबाला महाराष्ट्रात अडकवून ठेवले होते.
संभाजीराजांनी राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सर्व बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचा ठसा उमटलेला आढळतो. अशा या शूर राजाचे 11 मार्च 1689 रोजी निधन झाले. कर्तृत्व एवढं महान असावं, नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना त्रिवार मुद्रा. छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.